तर पुण्यातलं वातावरण आउटस्टँडिंग असतं असं हे सगळे कलाकार म्हणतात। अभिनेत्री तेजस्विनी पंडित मानाच्या गुरुजी तालीम बाप्पाच्या मिरवणुकीमध्ये सहभागी तर झालीच, शिवाय ढोल ताशा वाजवण्याचा आनंदही तिने लुटला। पुण्यातल्या गणपतीचा विसर्जनाचा थाट आणि माट तुमच्या लक्षात आलाच असेल। खूप वेगवेगळा आहे। गुरुजी तालीम मंडळाबरोबर आहोत आणि आपल्यासोबत आहे सेलिब्रिटी तेजस्विनी पंडित, जी आता ढोल वाजवायला सुरुवात करते। काय फिलिंग वाटतं? काय एकदम पुण्याची मिरवणूक आहे, तू पुण्याची आहे आणि मस्त मंडळे सोबतीला। कमाल फिलिंग आहे आणि मी पहिल्यांदाच ढोल वाजवते। कमरेला ढोल बांधलेला आहे, माझ्या वजना एवढं ढोलाचं वजन आहे। पण देवाच्या त्या भक्तीमध्ये किंवा त्या नाशिक ढोलच्या ह्याच्यामध्ये तालामध्ये वजन, घाम, पब्लिक हे काहीच लक्षात राहत नाही, फक्त नाद ऐकू येतोय ढोलाचा। एरवी आपण म्हणजे तुम्ही सेलिब्रिटी लोक बाहेरनं बघून खिडकीतनं इकडनं तिकडनं बघत असता ढोल कोण वाजवतंय, कसं वाजवतंय, हे जे फिलिंग आहे आपण स्वतः म्हणजे लक्ष्मी रोडवरती उतरणं, पाठीमागे गणपतीची एवढी मोठी मूर्ती असणं, मिरवणूक असणं, कसं फिलिंग आहे? कमाल फिलिंग आहे। पुण्याची मिरवणूक कायमच खूप म्हणजे जगप्रसिद्ध आहे। इथून बाहेर परदेशातून सुद्धा सगळे म्हणजे काय म्हणतात ढोल पथक आहे त्यांना बघायला लोक येतात आणि आम्ही सुद्धा दरवर्षी सेलिब्रिटी म्हणून फक्त स्टेजवरती हात फिरवायला जातो, पण तरी सुद्धा यावर्षी मी सांगितलं होतं की मी ढोल वाजवणार आहे, ढोल पथकात मी सहभाग घेणार आहे, त्याप्रमाणे मी सहभाग घेतलाय आणि मला अतिशय आनंद होतोय। झी 24 तास एक पाऊल पुढे।